रोजच्या सारखाच कामाचा दिवस सुरू झाला. सारे काही सुरळीत होते. तेवढ्यात दुपारी 1 वाजताच्या दरम्यान धामणा येथील चामुंडी एक्सप्लोजिव्ह प्रायव्हेट लिमिटेड येथे कंटाळे बसणारा स्फोट झाला. अत्यंत दुर्दैवी असे या स्फोटात गुरुवारी 6 जणांचा मृत्यू झाला. त्यांच्या अशा या जाण्याने घरात अक्षरशः स्मशान शांतता पसरली. मोनाली शंकर अलोने वयवर्ष 24 हिच्यावर घराचा आर्थिक डोलारा होता. तिला 2 बहिणी आणि 1 भाऊ आहे. हे सर्व हातमजुरी करतात. अलोने कुटुंबातील खरा आधारवड म्हणून मोनालीकडे पाहिले जायचे. तिच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहे. कंपनीत झालेल्या स्फोटाचे पडसाद लगेच उमटले. दुपारी घडलेल्या घटनेचे वृत्त वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरले. तोच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ, कर्मचारी, मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक कंपनीच्या प्रवेशद्वारापुढे एकवटले. संतप्त जमावाने अमरावती महामार्ग रोखण्याचा प्रयत्न देखील केला. परिस्थिती अधिक चिघळू नये म्हणून इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. एक्सप्लोजिव्ह कंपनीतील स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला. हे अत्यंत दुःखद आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस आयुक्तांच्या मी संपर्कात आहे. शासनातर्फे आवश्यक ती सर्व मदत करण्यात येत आहे. जखमींच्या प्रकृती लवकर सुधारणा व्हावी याची प्रार्थना करतो. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. घटनेची माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी तात्काळ बचाव पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मात्र आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. हा स्फोट इतका भीषण होता की कारखान्याची भिंतही तुटली आणि छतही उडून गेले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ माजला. घटनेची माहिती मिळताच मृत व जखमींचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर कंपनीचे व्यवस्थापक आणि मालक फरार झाले आहे.